रिअल इस्टेट म्हणजे स्थावर मालमत्ता. रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट हा वर्षानुवर्ष आयुष्यभर लोकांच्या आयुष्यात लोक पाहत आलेले आहेत, जनरेशन्स टू जनरेशन्स पाहत आलेले आहेत. ही एक अतिशय चांगली आणि फिक्स्ड चांगल्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट समजली जाते. आणि कारण एकदम बेसिक आणि सिंपल आहे. सर्व गोष्टी वाढू शकतात, पण पृथ्वीवरची असलेली जागा वाढू शकत नाही. त्यामुळे ही इन्व्हेस्टमेंट लाँग टर्म करता कधीही चुकीची ठरू शकत नाही. शॉर्ट टर्ममध्ये काही वेळा मार्केट अप डाऊनप्रमाणे रिअल इस्टेट ही प्लस मायनस होत राहते, पण रिअल लाँग टर्ममध्ये कधीही ही नुकसानीची इन्व्हेस्टमेंट ठरत नाही. आपल्या पूर्वीपासून आपण पाहत आलो आहे की लोक पहिल्यांदा स्वतःचं घर बांधतात. ही पहिली त्यांची आयुष्यातली रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट असते, किंवा घर विकत घेतात आणि त्यानंतर जसं जमेल त्या पद्धतीने कोणी वेअरहाऊसमध्ये, कोणी कमर्शियल रिअल इस्टेटमध्ये स्वतःची इन्व्हेस्टमेंट करत जातं. आजकालचा जो नवीन ट्रेंड आलेला आहे त्या पद्धतीने एक अतिशय सुंदर कल्पना नवीन इन्व्हेस्टमेंटची आलेली आहे. दॅट इज कॉल्ड एज रिसॉर्ट होम इन्व्हेस्टमेंट और सेकंड होम इन्व्हेस्टमेंट इन अ व्हेरी स्मार्ट वे, आय वुड से. सो लोकांना शहरात एका छोट्या घरामध्ये राहिल्यानंतर बाहेर जाऊन एक प्रशस्त स्वतःचं घर असावं, नेचरच्या मध्यभागी असावं असं खूप वाटतं, की ज्या जागे तसं त्यांचं एक आठवड्याची दिनचर्या मंडे टू फ्रायडेची असते, तसं वीकेंड त्यांनी तिथे जाऊन स्पेंड करावा आणि आपल्या लोकांबरोबर जाऊन, फॅमिलीबरोबर, मित्रांबरोबर जाऊन स्पेंड करावा, अशा पद्धतीचं एक घर. आणि त्या घरामध्ये नुसतं घर बनवणं ही सिंपलची साधारण कल्पना सोडली तर त्या व्यतिरिक्त न्यू कॉन्सेप्ट ऑफ इन्व्हेस्ट, एन्जॉय अँड अर्न ह्याचा जर तुम्ही विचार केला की तुम्ही घरामध्ये इन्व्हेस्ट करा, ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस तुम्ही त्याला एन्जॉय करा, आणि ज्यावेळेस तुम्ही वापरणार नाही आहात त्यावेळेस त्या घरामधनं अर्निंग पण करा. आणि असं घर की ज्याचा तुम्हाला कुठलाही मेंटेनन्सचा खर्च येणार नाही, अशा टाईपच्या कॉन्सेप्टला आणि ह्या टाईपच्या इन्व्हेस्टमेंटला आज रिसॉर्ट होम म्हणून संबोधलं जातं. थँक्यू.